सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री आहे। एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोहोचलेल्या एसटीचे दर हे आता वाढलेले पाहायला मिळतात। याचा आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूया। आखाती युद्धाचा फटका आता एसटी महामंडळाला देखील बघायला मिळतोय। कारण आपण जर बघितलं तर एसटी महामंडळासाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिझेल। या डिझेलची दरवाढ जी आहे ती आता डिझेल दरवाढ झाल्यामुळे याचा फटका जो आहे तो एसटी महामंडळाला देखील बसलेला आपल्याला बघायला मिळतो। एकंदरीत एसटीच्या भाड्यामध्ये 13.56% जी वाढ आहे ती वाढ आता झालेली आहे आणि त्यातच आता प्रामुख्याने जे सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांना एसटीमधून प्रवास करताना जो आधीचा दर होता त्याहून अधिक दर आता आकारले जाणार आहेत आणि त्यांचा प्रवास देखील आता हा महाग होणार आहे। यात प्रामुख्याने बघितलं तर आखाती देशाचा जो युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली ही वाढ आणि विविध कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, त्याचबरोबर वाहनांचे सुट्टे भाग, टायर या सगळ्यांचा देखभालीचा खर्च या सगळ्यांचा विचार करता आधीची जी 3% दरवाढ होती त्यात आता 10%ची वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच एकंदरीत 13%हून अधिक जी दरवाढ जी आहे ती आता करण्यात आली आहे आणि त्यामुळेच याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन प्रतीक सह मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।